24 तारखेला रोईच्या कळपाने शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील राजना या गावामध्ये रामचंद्र मुंदाने यांच्या शेतामध्ये टरबूजाची लागवड करण्यात आली आहे आणि 24 तारखेला रात्री रोई प्राण्यांच्या कळपाने खूप नुकसान केले आहे। त्यामध्ये टरबूजाचे झाडे मोठ्या प्रमाणात तुटून पडले। यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। याला सर्वस्वी कारणीभूत विद्युत वितरण कंपनी पापल येथील कर्मचारी असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। याबाबत विद्युत विभागाने अधिकारी कुटे माटे यांना शेतकऱ्यांनी अनेकदा फोन केला आणि सिंगल फेज चालू करण्यासाठी विनंती केली, पण त्यांनी याकडे कोणतेही लक्ष दिले नाही आणि उडवाउडवीची उत्तरे दिली असल्याचे संतप्त शेतकऱ्यांनी सांगितले। या भागामध्ये अजूनही सिंगल फेज चालू केली नाही। ही योजना आणि सिंगल फेज योजना शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाची असल्याचे सुद्धा शेतकऱ्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे। रात्रीच्या वेळी शेतकरी आपल्या शेतात झोपायला जातो, पण तिथे मोठ्या प्रमाणात अंधार असल्या कारणाने शेतात साप विंचू राहण्याची भीती राहते। तिथे जर लाईट असली तर शेतकरी हा बिंदास राहतो, पण विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत काहीही घेणे देणे नाही। शेतकरी मरण पावला तरी चालते। याबाबत शेतकरी छोटू मुंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना लाईनसाठी अनेकदा विनंती करू थकलो, पण ते याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत। आता यांना यांच्या भाषेत उत्तर द्यावं लागेल असे म्हटले आहे। या अधिकाऱ्यांना अद्दल घडविल्याशिवाय समजत नाही। शेतकऱ्यांच्या नुकसानाला कारणीभूत फक्त आणि फक्त MSCB इंजिनियर प्रसाद कुमाटे असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। मी छोटू मुंदे एक शेतकरी हूँ। काल रात्रीला रोयाने एवढं नुकसान केलं, एवढी पन्नी फाडली, भरपूर नुकसान केलेलं आहे आणि याला जबाबदार MSCB आहे। मी आमच्या MSCB साहेब प्रसाद कुटे माटे त्यांना कम से कम मी 40 वेळा फोन केला मी त्यांना की सिंगल फेजची लाईन कधी येते, सिंगल फेजची लाईन कधी येते। सिंगल फेज देत नाही आहे, सिंगल फेज नाही आहे। शेतकरी शेतात राहता जाईल कसा आणि शेतात जायला त्याला आधार नाही, कारण की साप आहे, इचू आहे, काटा आहे, शेतात खोपड्या राहतात। त्याच्यात लाईट जर लावला आणि असे लाईट लावले तर जनावर त्यांना बुजाळतात का कुणी ना कुणी या शेतामध्ये, म्हणजे ते लाईट लावले तर येत नाही। मी यांना वारंवार विनंती केली तरी कुटे माटे साहेबांनी हो आज येतो, उद्या देतो, 2 दिवसांनी देतो, ट्रान्सफॉर्म येते, निळा चिवत्या बनवायचे धंदे चालू केले आहे। कारण मग म्हणते छोटू आणि एवढं नुकसान झालं आहे, भरपूर नुकसान झालं आणि मग म्हणतात की मी त्यांना प्रेमानं समजावून राहिलो की साहेब सर लाईन कधी येते, सर सिंगल फेज द्या। आणि मग मी जर माझ्या अवकातीवर आलो मग म्हणतात का छोटू मुंदे माराच्या धमक्या देतात। अरे तुम्ही त्या लायकीच्या आज तुम्हाला सांगतो कमी 20,000 नुकसान झालं आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नांदगाव खंडेश्वर। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।